मुख्यालय न राहता घरभाडे भत्ता लाटणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची आता खैर नाही, सखोल चौकशीचे आदेश। अकोला जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेले जे अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्षात मुख्यालयी वास्तव्यास नसतानाही शासनाकडून घरभाडे भत्ता HRA लाटत आहेत, अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध आता प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांकडून शासनाचे लाखो रुपये वसूल करणे आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत। 10 एप्रिल 2026 रोजी शिक्षण विभाग पंचायत समिती अकोला यांनी यासंदर्भात अधिकृत पत्र प्रसिद्ध केले आहे। जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी प्राथमिक 2 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या पत्राचा संदर्भ घेत ही कारवाई सुरू करण्यात आली आहे। 3 दिवसांत पुरावे सादर करण्याचे आदेश। शिक्षण विभागाने सर्व मुख्याध्यापकांना सूचित केले आहे की जे कर्मचारी मुख्यालय उपस्थित राहत नाहीत परंतु घरभाडे भत्ता घेतात त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करून अहवाल सादर करावा। सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी आपण मुख्यालयी राहत असल्याचा पुरावा म्हणून खालील कागदपत्रे 13 एप्रिल 2026 पर्यंत प्रत्यक्ष सादर करणे अनिवार्य आहे। आधार कार्ड, वीज बिल अपॉन टॅक्स पावती, घरभाडे कराराची नोटरी केलेली प्रत, सन 2025 ते 26 आणि 2026 ते 27 या दोन्ही आर्थिक वर्षांचे स्वतंत्र पुरावे। पगार रोखणार आणि रक्कम वसूल करणार। जे कर्मचारी विहित मुदतीत पुरावे सादर करणार नाहीत त्यांना एप्रिल 2026 चे वेतन देताना त्यातून घरभाडे भत्ता दिला जाणार नाही। तसेच यापूर्वी त्यांनी घेतलेला घरभाडे भत्ता शासन जमा वसुली करण्याची प्रक्रिया प्रस्तावित केली जाईल, असा सज्जड दम गटशिक्षणाधिकारी वर्षा कल्याणकर दाभेकर यांनी दिला आहे। या कारवाईमुळे आरोग्य सेवक, ग्रामसेवक, शिक्षक आणि महिला व बालकल्याण विभागातील पर्यवेक्षकांचे धाबे दणाणले आहेत। खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता प्रशासकीय आणि फौजदारी कारवाईची टांगती तलवार आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।